मंत्रीगण आणि सेवकांनी महाराजांच्या आज्ञेनुसार श्यामकर्ण घोडा चतुरंगिनी सेनेच्या साथीने सोडवून दिला. महाराज दशरथ यांनी देशांतराच्या मनस्वी, तपस्वी, विद्वान ऋषीमुनींच्या आणि वेदविज्ञ प्राख्यात पंडितांना यज्ञ संपन्न करण्यासाठी निमंत्रण पाठविले. निश्चित वेळ आल्यावर समस्त अभ्यंगतासह महाराज दशरथ आपल्या गुरु वशिष्ठजी आणि आपला परममित्र अंगदेशाच्या अधिपती लोभपादाच्या जामता ऋंग ऋषींना घेऊन यज्ञमंडपात आले. अशा प्रकारे महान यज्ञाचा विधिवत शुभारंभ करण्यात आला. संपूर्ण वातावरण वेदांत उच्च स्वरात पाठ करण्यापासून गुंजून आणि समिधांच्या सुगंधामुळे महकून गेले. सर्व पंडित, ब्राह्मण, ऋषी इत्यादींनी यथोचित धनधान्य, गो इत्यादी भेट देऊन आणि आदराने विदा करून यज्ञाची समाप्ती झाली. राजा दशरथ यांनी यज्ञाचा प्रसाद आपल्या महालात नेऊन आपल्या 3 राण्यांमध्ये वाटला. प्रसाद ग्रहण करण्याच्या परिणामास्वरूप परमपिता परमात्मा कृपेने 3 राण्यांना गर्भधारणा झाली. जेव्हा चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला पुनर्वसू नक्षत्र, सूर्य, मंगळ, शनी, गुरु आणि शुक्र आपल्या आपल्या उच्चस्थानावर विराजमान होते, कर्क लग्नाचा उदय होताच महाराज दशरथ यांच्या मोठ्या राणी कौशल्याच्या गर्भामधून एक शिशूचा जन्म झाला, जो की श्यामवर्ण, अत्यंत तेजोमय, परमकांतिवान आणि अद्भुत सौंदर्यशाली होता. त्या शिशूला पाहणारे थक्क होऊन जात होते. त्यानंतर शुभ नक्षत्र आणि शुभ वेळी महाराणी कैकेयीच्या 1 आणि तिसऱ्या राणी सुमित्राच्या 2 तेजस्वी पुत्रांचा जन्म झाला. संपूर्ण राज्यात आनंद साजरा केला जाऊ लागला. महाराजांच्या 4 पुत्रांच्या जन्माचा उत्साहात गंधर्व गान करू लागले आणि अप्सरा नृत्य करू लागल्या. देवता आपल्या विमानामध्ये बसून पुष्पवर्षाव करू लागले. महाराजांनी उन्मुक्त हस्ताने राजद्वारावर आलेल्या भाट, चारण आणि आशीर्वाद देणाऱ्या ब्राह्मण आणि याचकांना दक्षिणा दान दिली. पुरस्कारात प्रजाजनांना धनधान्य आणि दरबारियांना रत्न, आभूषण आणि उपाध्या प्रदान करण्यात आल्या. 4ही पुत्रांचे नामकरण संस्कार महर्षी वशिष्ठ यांच्याद्वारे करविले गेले आणि त्यांचे नावे रामचंद्र, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न असे ठेवण्यात आले. आयु वाढत गेली तसतसे रामचंद्र गुणांमध्येही आपल्या भावांपेक्षा पुढे जाऊ लागले आणि प्रजेमध्ये अत्यंत लोकप्रिय होऊ लागले. त्यांच्यामध्ये अत्यंत विलक्षण प्रतिभा होती, ज्यांचे परिणाम स्वरूप अल्पकाळातच ते सर्व विषयामध्ये पारंगत होऊन गेले. त्यांना सर्व प्रकारच्या अस्त्र शस्त्रांचा वापर करण्यास आणि हत्ती, घोडा आणि सर्व प्रकारच्या वाहनांवर स्वार होण्यास असामान्य निपुणता प्राप्त झाली. ते निरंतर मातापित्यांची आणि गुरुजनांची सेवा करण्यात गुंतलेले असत. त्यांचे अनुकरण 3ही भाऊ करत होते. गुरुजनांच्या प्रती किती श्रद्धा, भक्ती या 4ही भावांमध्ये होती, तितकेच त्यांच्यामध्ये परस्पर प्रेम आणि सौहार्दही होते. महाराज दशरथ यांचे हृदय आपल्या 4ही पुत्रांना पाहून गर्व आणि आनंदाने भरून उठत होते. रामायणातील रामाचा जन्म हा एक महत्त्वाचा प्रसंग आहे. हा प्रसंग रामायण कथेचा आरंभ आहे. रामाचा जन्म हा देवाने मानवी रूपात अवतार घेण्याचा एक महत्त्वाचा प्रसंग आहे. रामाच्या जन्मामुळे मानवी जीवनात सत्य, न्याय, धर्म आणि शांती यांची स्थापना झाली. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.